Now you can see the age limit for these exams is the date of birth should not be earlier than 2002 and not later 2005. म्हणजे काय, तुमचा जन्म जो आहे तो 2002च्या काय आधी झालेला नसावा किंवा लॅटर 2005 2005 नंतरचा नसावा. ठीक आहे, म्हणजेच तुमचं एज जे आहे ते किती असलं पाहिजे, 15 to 18 इयर्सच्या मध्ये. म्हणजे 15 चालते, 16 चालते, 17 चालते आणि 18 चालते. गॉट इट. या इयर्स मध्ये तुमचं एज बसत असेल तर यू आर क्वालिफाईड दिस एक्झाम. ओके. नाव फॉर एनडीए फर्स्ट. ओके. आता एनडीए फर्स्ट आणि एनडीए सेकंड काय, एनडीए फर्स्ट म्हणजे एनडीए ची एक्झाम आणि एनडीए सेकंड म्हणजे एनए नेव्हल अकॅडमीची एक्झाम. ओके. चला ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये क्लिअर करू. कमिशन विल एक्सेप्ट द डेट ऑफ बर्थ दॅट इज एंटर्ड इनटू क्लास 10 or 12 सर्टिफिकेट्स. ठीक आहे, आपलं जे डेट ऑफ बर्थ आहे ते कोणतं व्हॅलिड राहील, 10वी 12वीच्या सर्टिफिकेट वरचं. ओके. कॅन्डिडेट्स नीड टू सबमिट दीज सर्टिफिकेट्स आफ्टर द डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट ऑफ रिटन एक्झाम. जेव्हा तुम्ही हे एनडीए किंवा एनईची एक्झाम पास व्हाल त्यानंतर तुम्हाला हे तुमचे सर्टिफिकेट्स डॉक्युमेंट जे आहेत ते सबमिट करायचे असतात. पुढच्या स्लाइडवर येऊ आपण. Now, educational qualification prescribed for admission to different academies are given below. Army wing. Okay. ज्यांना एनडीए थ्रू आर्मी मध्ये जायचं आहे त्यांच्याकरता कंडिशन आहे क्लास 12 आपल्याला पाहिजे फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर बोर्ड. एअरफोर्स नेव्हल विंग साठी काय आवश्यक आहे, एनडीए आणि 12th कॅडेट एंट्री स्कीम ऍट आयएनए. पास क्लास 12 और इक्विव्हॅलेंट एक्झाम विथ फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स. ओके. एनडीए साठी क्वालिफिकेशन आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स कंपल्सरी पाहिजे. मला वाटतं आजचं सेशन अटेंड करणारे सर्व फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स शिकतायत. येस सर. Yes, sir. गुड. Yes, sir. नंतर कॅन्डिडेट्स हु आर अपियरिंग इन Yes, sir. और इक्विव्हॅलेंट एक्झामिनेशन कॅन अप्लाय. जे 12वी फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स घेऊन स्टडी करतायत दे आर इलिजिबल फॉर दॅट. ओके. कॅन्डिडेट्स अपियरिंग इन क्लास 11 एक्झाम आर नॉट इलिजिबल. लक्ष घ्या. म्हणजे आता आपण 11वी जरी असलो पण आपल्याला 12वी जेव्हा आपण अपियर होऊ किंवा 12वीची एक्झाम दिलेली राहील किंवा 12वीचा रिझल्ट लागलेला राहील या कंडिशन मध्ये आपण एक्झामला क्वालिफाय करू शकतो, म्हणजे एक्झामला अपियर होऊ शकतो. नाउ यू कॅन सी द एक्झाम फॉर्मॅट. 2 पेपर असतात एनडीएचे, मॅथमॅटिक्स आणि जनरल ॲबिलिटी टेस्ट. ओके. मॅथ्स एक्झाम कोड जो आहे, मॅथ्स पेपर कोड आहे 01. 2.5 तासाचा पेपर आहे. कॅन यू सी एक्झाम कोड जो आहे तो 01 आहे. 2.5 तासाचा पेपर आहे आणि 300 मार्क्स तो पेपर राहील. सेकंड जो पेपर आहे त्याचा कोड आहे 02. त्याचं ड्युरेशन आहे 2.5 hours. त्याचा मार्किंग जे आहे ते 600. तर टोटल किती झालं, 600 + 300 900. 900. ही एक्झाम तुम्ही इझिली पास होऊ शकता कारण तुम्ही ऑलरेडी 11-12 मध्ये मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स शिकताय. ओके. आणि SSB टेस्ट इंटरव्ह्यू जो आहे तो पण 900चा राहील. ओके. ती 5 दिवसाची टेस्ट राहील. ओके. ती कशी राहील काय राहील ते मी नंतर सांगणार. ओके. यात कोणाला काय डिफिकल्टी? No, sir. No, sir. No, sir. Sir. No, sir. Sir. हा बोला. सर जनरल ॲबिलिटी टेस्ट मध्ये पार्ट ए पार्ट बी असतात का? हा सांगतो मी, ते पुढच्या स्लाइड मध्ये आहे. ठीक आहे. ओके. तर हे पाहून घ्या, हा आताचा प्रोग्राम आहे, दिसला का? आता जी एक्झाम आहे, ओके, म्हणजे डेट ऑफ नोटिफिकेशन ते 22/9 तारखेला आलं होतं. ओके. आणि ती एक्झाम जी आहे, सॉरी, आता जी येणारी डेट आहे ती ही आहे तुमच्यासाठी बॉईज गर्ल्स, ही कमिंग डेट आहे. ओके. 22 सप्टेंबरला ऍड येणार आहे. ओके. 12 ऑक्टोबरला त्याची लास्ट डेट ऍप्लिकेशन राहील आणि एक्झाम कधी राहील ती 20 फेब्रुवारी 2022. कॅन यू सी? Yes, sir. ओके. Yes, sir.
पण बाळांनो ही तुमच्यासाठी आहे का? नाही. ओके, हे इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झाम आहे. ओके, तुमचा शेड्यूल इथं दिलेला आहे, दिसला बघा. हा शेड्यूल तुमचा नाही आहे. एनडीए अँड एनए एक्झाम 2022 कधी आहे बघा? 22 किती डिसेंबर 2021 ला ऍड येणार आहे. ओके, एम्प्लॉयमेंट न्यूज पेपर असतो. कोणता न्यूज पेपर? एम्प्लॉयमेंट न्यूज पेपर. ठीक आहे, वीकली असतो तो, आठवड्यातून एकदा येतो. त्यामध्ये जे एनडीए एनए एक्झामची ऍड येणार आहे. ओके, तर डेट ऑफ नोटिफिकेशन येईल 22 तारखेला, 22 डिसेंबरला. ओके, लास्ट डेट कधी राहील ऍप्लिकेशन भरायचा? 11 जानेवारी. ओके, आणि एक्झाम तुमच्यासाठी कधी राहणार आहे? 10 एप्रिल. 10 एप्रिल. ओके, म्हणजे आपल्याला 10 एप्रिलची तारीख काय टार्गेट ठेवायची आहे. ओके, तेव्हा तुम्ही 12वीत राहणार आहे. बॉईज, गर्ल्स, इज इट ओके? ओके, तर आपले बाकीचे हे जे आहेत खूप सारे एक्झाम्स आहेत. ओके, म्हणजे रिगार्डिंग टू आर्मी, नेव्ही, एअरफोर्सच्या इतके सारे एक्झाम्स आहेत, त्यातली फक्त आपल्याला एनडीए वर काम करायचं आहे. ओके, बाकीचे एक्झाम जे आहेत ते ग्रॅज्युएशन बेसवर आहे किंवा अलग अलग क्वालिफिकेशन साठी आहेत. नंतर सेकंड 18 नंबरवर या. कॅन यू सी? पुढची ऍड कधी येणार Yes, आहे? sir. 18 मे. ओके, लास्ट डेट जी आहे ऍप्लिकेशनची ती आहे 14 जून. ओके, आणि ती एक्झाम कधी होणार आहे? 4 सप्टेंबर. 4 सप्टेंबर. गॉट इट? म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी आता ह्या 2 एक्झाम्स काय, या 2 एक्झामसाठी आपण तयारी करू शकतो. ओके, जर या चान्स मध्ये तुमचं झालं नाही तर हा चान्स तुमच्यासाठी आहे. ओके, पण आतापासून आपल्याला वर्क करणं गरजेचं आहे. ओके, त्या डेट्स लक्षात ठेवा. ओके, नाव सिलेबस बघा. मॅथ्स 300 मार्क्स आहे, 2.5 तासाचा पेपर आहे. ओके, जनरल ॲबिलिटी टेस्ट, यात कोणकोणते सेक्शन आहे बघा. कोणकोणते सेक्शन दिसतं तुम्हाला? फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, जनरल सायन्स आहे, हिस्ट्री फ्रीडम मुवमेंट आहे. ओके, जिओग्राफी आहे, करंट इव्हेंट्स आहे. ओके, 300 मार्काचं मॅथ्स झाल्यानंतर फिजिक्स 100 मार्क्स राहील, हे तुमचं 11-12च्या बेसवर राहील. केमिस्ट्री 60 मार्क्स राहील, जनरल सायन्स 40 मार्क्स राहील, हिस्ट्री फ्रीडम मुवमेंट 80 मार्क्स राहील, जिओग्राफी 80 मार्क्स राहील आणि करंट इव्हेंट्स 40 मार्क्स राहील. हे झाले टोटल 400 जनरल नॉलेजचे आणि 200 इंग्लिश. दिसलं का इंग्लिश? हा, इंग्लिश 200 मार्क्स आहे. ओके, त्यात तुमचा ऍक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस, अँटोनिम्स, सिनोनिम्स, जे तुम्ही इंग्लिश ग्रामर शिकतायत, ओके, ते सर्व यात राहणार आहे. ओके, आणि हे 11-12च्या बेसिसवर हे सर्व जीकेचे क्वेश्चन्स राहतील. ओके, करंट इव्हेंट्स, ओके, ते आपल्याला माहिती पाहिजे. नाव टोटल 300 मार्क्स मॅथ्स आणि 600 जीकेचं मॅथ्स. ओके, 2.5 तासाचा मॅथ्सचा पेपर आहे, 2.5 तासाचा जनरल ॲबिलिटीचा पेपर आहे. टोटल किती तास झाले? 2.5 5 तास, 5 आवर्स. तुम्हाला 5 आवर्स कंटिन्यू बसायचं नाहीये. ओके, 2.5 तासाचा पेपर झाल्यावर ब्रेक राहील. ओके, त्यानंतर परत 2.5 तासाचा पेपर राहील. ओके, आणि ही एक्झाम साठी सेंटर जनरली अमरावती नाही तर नागपूर राहतं. ओके, चला नेक्स्ट स्लाइड वर येऊ आपण. ओके, आता मॅथमॅटिक्स मध्ये काय राहणार आहे बघा. आता हा पोर्शन तुम्ही शिकताय, येस ऑर नो? बघा, हे तुमच्या सिलेबस मधला आहे का? मॅट्रिसेस, डिटर्मिनंट्स शिकताय तुम्ही? Yes, sir. 2 डायमेन्शनल 3 डायमेन्शनल जॉमेट्री आता व्हायचं असेल आपलं मॅथ्स मध्ये, सोपं आहे. इंटिग्रल कॅल्क्युलस, ओके, म्हणजे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन आलं. डिफरन्शियल इक्वेशन आहे, हा चॅप्टर आपण शेवटी शिकतोय. स्टॅट्स अँड प्रोबॅबिलिटी शिकतोय. वेक्टर अल्जेब्रा आहे आपल्याला, डिफरन्शियल कॅल्क्युलस, ट्रिग्नोमेट्री आणि अल्जेब्रा. ओके, एकदम सोपे चॅप्टर्स आहेत. ओके, हे आपल्याजवळ जे काही नोट्स आहेत त्या नोट्स मधून आपण सहज इझिली करू शकतो. ओके, जे JEE ची तयारी करतायत त्यांना तर हे खूप सोपं जाणार आहे.
आता जनरल ॲबिलिटी मध्ये काय काय जीके आहे, सॉरी सेक्शन 1 मध्ये इंग्लिश आहे, सेक्शन 2 मध्ये जीके, ते जनरल सायन्स, हिस्ट्री, जिओग्राफी, केमिस्ट्री, फिजिक्स, करंट इव्हेंट्स मगच बघितलं आपण. आणि जो इंटरव्ह्यू राहतो शेवटी तो राहतो पर्सनॅलिटी आणि इंटेलिजन्स टेस्टवर, यालाच आपण SSB म्हणतो. ओके, हा SSB 5 डेजचा प्रोग्राम असतो. ओके, त्यासाठी आपण नंतर डिस्कशन करू. तर महत्वाचं मॅथमॅटिक्स आणि जनरल ॲबिलिटी टेस्ट या 2 टेस्ट आपण क्वालिफाय केले की या SSB साठी आपण क्वालिफाय होतो. इथपर्यंत समजलं? Yes, sir. गुड. Yeah. चला Yes, sir. पुढच्या स्लाइडवर येऊ. Yes, इथे एक सुंदरसा छान व्हिडिओ आहे, तो आपण बघूया. ओके, आर यू रेडी? Yes, sir. लेट्स मेक द टूर ऑफ NDA कैंपस पुणे. ओके, नेशनल डिफेंस एकेडमी हिंदुस्तान के पास तीसरी सबसे बड़ी आर्मी यानी थल सेना, चौथी सबसे बड़ी एयरफोर्स यानी वायुसेना और तीसरी सबसे बड़ी नेवी यानी नौसेना. ये तीनों तरह की फौजों को ट्रेनिंग देने वाली दुनिया की पहली एकेडमी है जहां हमारे बेहतरीन योद्धाओं को तैयार किया जाता है. ये है NDA यानी नेशनल डिफेंस एकेडमी. जिस प्रकार आप IAS, IPS, IFS ऑफिसर बनने का ख्वाब देखते हैं, अर्थात UPSC क्वालिफाइड करना चाहते हैं, उसी प्रकार कई स्टूडेंट का ड्रीम NDA यानी नेशनल डिफेंस एकेडमी में जाने का होता है. और साथ ही स्टूडेंट NDA की अनोखी कैंपस के खासियत के बारे में जानने को इच्छुक रहते हैं. तो दोस्तों, मैं इस वीडियो में बात करूंगा नेशनल डिफेंस एकेडमी की पूरी कैंपस के बारे में. वीडियो बहुत ही इंटरेस्टिंग और नॉलेजेबल है, वीडियो में बने रहें. नेशनल डिफेंस एकेडमी पुणे शहर के खड़कवासला में स्थित है. यह रहा दोस्तों NDA का कैंपस, जो कि यहाँ से शुरू होता है और काफी एकड़ में फैला हुआ है. करीबन 7015 एकड़ अर्थात 28.39 स्क्वायर किलोमीटर में फैला हुआ है. नेशनल डिफेंस एकेडमी का एफिलिएशन जवाहरलाल नेहरू यूनिवर्सिटी से, और यह एकेडमी दुनिया की पहली ट्राई सर्विस एकेडमी, यानी यहाँ तीनों सेवाओं को एक साथ ट्रेन किया जाता है. अब बात करें NDA की पढ़ाई की, तो NDA की पढ़ाई ग्रेजुएट लेवल तक, जहाँ बैचलर ऑफ साइंस, बैचलर ऑफ आर्ट्स और बैचलर ऑफ इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी की कोर्सेज कराई जाती है. यह है दोस्तों सदर्न ब्लॉक, जहां तीनों कोर्सेज की पढ़ाई होती है. यह है साइंस ब्लॉक, जिसे मनोज पांडे ब्लॉक भी कहते हैं, और जो कैडेट्स बैचलर ऑफ साइंस करते हैं उन्हें टेकीज कहा जाता है. यह है दोस्तों आर्ट्स ब्लॉक, और जो कैडेट्स बैचलर ऑफ आर्ट्स करते हैं उन्हें नन टेकी कहा जाता है. यह है IT ब्लॉक, जहां कंप्यूटर प्रोग्रामिंग बहुत अच्छे से सिखाया जाता है. और जो कैडेट्स बैचलर ऑफ इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी करते हैं उन्हें सुपर टेकीज कहा जाता है. यह है बेसिक इंजीनियरिंग डिपार्टमेंट, जहां कैडेट्स को बेसिक इंजीनियरिंग की प्रैक्टिकल ट्रेनिंग दी जाती है. और नेशनल डिफेंस एकेडमी की एक खास बात यह है कि बैचलर के साथ साथ आर्मी, नेवी और एयरफोर्स की बेसिक ट्रेनिंग भी दी जाती है. अब बात करेंगे दोस्तों NDA के प्लेग्राउंड के बारे में. नेशनल डिफेंस एकेडमी के अंदर 2 ओलंपिक साइज स्विमिंग पूल हैं, एक जिम्नेशियम है, 32 फुटबॉल फील्ड्स, 2 पोलो ग्राउंड, एक क्रिकेट स्टेडियम है, और कई सारे हॉकी ग्राउंड और टेनिस कोर्ट. NDA का मेस, नेशनल डिफेंस एकेडमी का मेस एशिया में बैठ के भोजन करने के मामले में सबसे बड़ा मेस है, जहां एक बार में 1800 कैडेट्स को एक साथ भोजन कराया जाता है. यह थी NDA की कैंपस की पूरी जानकारी. अगर आपको डिफेंस सेक्टर से रिलेटेड कोई भी जानकारी चाहिए तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन को प्रेस करिए, ताकि वीडियो सबसे पहले आप तक पहुंचे. जय हिंद, जय भारत. नेशनल ओके. तो स्टूडेंट्स,
तर इफ यू हॅव एनी क्वेरीज यू कॅन आस्क मी. तुमच्या काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही मला विचारू शकता. काही तुमचे क्वेश्चन्स असेल विचारा. काही क्वेरीज रिगार्डिंग टू सिलेबस, एज, ओके, SSB. सर हा विचारा. सर इंटरव्ह्यू मध्ये कशाच्या बेसिसवर क्वेश्चन्स विचारतात? येस, आता SSB इंटरव्ह्यू जो आहे, ओके, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. ठीक आहे. तर इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला 2 प्रकारचे क्वेश्चन्स असतात. एक तुमच्या सायकोलॉजिकल टेस्टवर आधारित असतात. ओके, म्हणजे SSB ला महत्वाचं काय, तुम्हाला काय माहिती पाहिजे, स्क्रीनिंग टेस्ट. ओके, SSB मध्ये पहिल्याच दिवशी काय राहते, स्क्रीनिंग टेस्ट राहतं. ओके, नंतर सायकोलॉजिकल टेस्ट होतं, त्यानंतर ग्रुप टेस्ट राहतं आणि त्यानंतर मग इंटरव्ह्यू. ओके, या पद्धतीने आपल्याला या SSB इंटरव्ह्यू मधून जावं लागतं. ओके, इंटरव्ह्यू मध्ये म्हणजे तुमच्या अकॅडमिक्स विचारतील असं काही नाही. जनरली अकॅडमिक विचारत नाही, पण तुमची पर्सनॅलिटी चेक करतात. ओके, तुमचं ग्रुप टास्क इम्पॉर्टंट आहे. ओके, तुम्हाला थोडं पॉलिटिक्सचं पण नॉलेज पाहिजे, जास्त नाही. करंट अफेअर बद्दल माहिती पाहिजे. ओके, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं फिटनेस. ओके, येस. अजून एनी क्वेश्चन? सर हाईट. हा, येस. आता हाईट जी आहे ती गर्ल्सची जी आहे ती 4.5 फूटच्या वर पाहिजे. ओके, आणि बॉयची जी आहे ती 5च्या वर पाहिजे. असे 6 फुटाचेच लोक घेतात असं काही नाही. ओके, सर या सिलेबसची बुक भेटते का वेगळी? येस, सिलेबसची बुक माझ्याकडेच आहे. ओके, जर इफ यू अप्रोच मी आय विल शो यू डिफरंट टाइप्स ऑफ बुक्स विथ मी. मी माझा कॅमेरा चालू करतोय. ओके, नाउ यू कॅन सी. दिसतंय तुम्हाला SSB इंटरव्ह्यू? येस सर. दिस इज द बुक फॉर SSB Yes, sir. इंटरव्ह्यू ट्रेनिंग. ओके, हे आपण बुक रेफर करू शकतो. आणि सेकंड जे आहे, आणि आपल्याला चॅप्टर वाईज जे आहे, टॉपिक वाईज जे आहे ते आपण या बुक मधून प्रिपेरेशन करू शकतो. ओके, त्यानंतर एक ते झालं सॉल्ट पेपर्सचं बुक होतं. एक हे दुसरं आहे ND and NA, नॅशनल डिफेन्स अकॅडमी अँड नेव्हल अकॅडमी. चॅप्टर वाईज सर्व दिलेलं आहे. मॅथ्स, इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, हिस्ट्री, जिओग्राफी, करंट इव्हेंट्स. ओके, हे या सर्व बुक मध्ये मिळून. ठीक आहे, या तीन बुकचा आपण जर चांगला स्टडी केला तर यू कॅन गेट सक्सेस इन दिस एक्झाम ऑल्सो. येस. सर मग याचा अभ्यास चालू केला चालते का? हो, आतापासून चालू करा. ओके, कारण एक्झाम मध्ये कंटेंट्स भरपूर आहेत. मॅथमॅटिक्स तेच आहे जे तुम्ही 11th-12th ला शिकताय. ओके, एनी क्वेश्चन विचारा. सर या बुक मिळतात? हा, हे बुक ऍक्च्युली सध्या माझ्याकडे माझ्यापुरतीच कॉपी अवेलेबल आहे. जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. ओके, त्याची कॉस्टिंग वगैरे जी काय ती मी तुम्हाला शेअर करेन. ओके, पुस्तकं काही जास्त महाग नाही आहेत. ओके, म्हणजे एक पुस्तक नियर अबाउट 250-300 पर्यंत एक पुस्तक आहे. ओके, येस. एनी डिफिकल्टी विचारा. बरेच जण लेट जॉईन झालेत. ओके, काही मुलं लेट जॉईन झाले, त्यांच्यासाठी मी थोडा फास्ट रिव्ह्यू घेतोय. 6 मिनिटं आहेत आपल्याकडे, कारण त्यानंतर मग बाकीच्या विद्यार्थ्यांचे बॅचेस आहेत. ओके, त्यामुळे मी त्यांचा काही टाइम घेणार नाही. ओके, सरांच्या समोर ही स्लाइड दिसते, पहिली स्लाइड. सॉरी, येस सर. पहिली स्लाइड पहा. ओके, यात पूर्ण एक शॉर्ट मध्ये माझ्याकडे जे काही मटेरियल अवेलेबल आहे ते सर्व इथे दिलेलं आहे. ओके, NDA आणि CDS एक्झाम काय आहे ते मी एक शॉर्ट मध्ये एक्सप्लेन केलं होतं. ओके, यात NDA ची एक्झाम
10+2 म्हणजे 12च्या बेसवर आहे. आणि ग्रॅज्युएशनच्या बेसवर ज्या एक्झाम्स आहेत बघा, IMA, INA, IFA आणि OTA. ओके, या सर्व ट्रेनिंग सेंटरवर चालणारे एक्झाम जे आहेत ते ग्रॅज्युएशन बेसवर चालतात. ओके, हे सर्व आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे ट्रेनिंग सेंटर्स आहेत. ओके, त्यानंतर त्याचं एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तो एक्सप्लेन केला होता. आता मुलींसाठी पण फर्स्ट टाइम ही एक्झाम ते देऊ शकतात. ओके, त्यासाठी गव्हर्नमेंटनी बिल पास केलंय. पुढची स्लाइड होती. NDA साठी काय एज लिमिट आहे ते मी डिस्कस केली होती इथे. ओके, 12वीचं जे काही तुमचे बर्थ सर्टिफिकेट जे काय असतील त्याच्यावर आधारित तुम्हाला तुमचं एज कन्फर्मेशन होत असतं. ओके, इथे एक्झाम पॅटर्न दिलेला आहे. मॅथमॅटिक्सचा पेपर किती मार्क्सचा आहे, किती वेळचा आहे. जनरल ॲबिलिटी टेस्ट किती मार्क्सचा आहे, किती वेळेचा आहे. आणि SSB इंटरव्ह्यू हे एक्झाम पॅटर्न या ठिकाणी एक्सप्लेन केलं आहे. आता तुमच्यासाठी 7 नंबरवरची एक्झाम आहे, दिसली का? आता येणारी एक्झाम कधी आहे? 10 एप्रिलला. आणि नोटिफिकेशन कधी येणार आहे? 22 डिसेंबरला. दिसलं का? कॅन यू सी? येस सर. हा, हे 22 डिसेंबरला येणार आहे. 11 तारीख लास्ट डेट आहे, 11 जानेवारी 2022. ओके, आणि 10 एप्रिलला एक्झाम राहील. ठीक आहे. आणि 18 नंबरवर 18 मेला दुसरी ऍड येणार आहे. 14 जून त्याची लास्ट डेट राहील. ओके, आणि 4/9 म्हणजे 4 सप्टेंबरला ती एक्झाम होणार आहे. ओके, नंतर इथे परत पॅटर्न डिफाईन केलाय. कोणत्या विषयाला किती मार्क्स वेटेज आहे. ओके, मॅथ्सला किती आहे. आणि जनरल ॲबिलिटी टेस्ट मध्ये कोणकोणते सेक्शन्स आहेत? सेक्शन पार्ट ए मध्ये इंग्लिश आहे, पार्ट बी मध्ये जनरल नॉलेज. आता जनरल नॉलेज मध्ये ABCDEF असे किती एकूण 6 सेक्शन्स दिलेले आहेत. ठीक आहे, त्याचं मार्क्स वेटेज दिलेलं आहे. त्यानंतर मॅथ्स मधले कोणते चॅप्टर आहेत, जनरल ॲबिलिटी मध्ये कोणते चॅप्टर आहे आणि इंटरव्ह्यू काय आहे ते सगळं इथे डिफाईन केलं. आणि हा इथे एक व्हिडिओ आपण बघितला. ओके, या व्हिडिओमध्ये एक शॉर्ट टूर आपण केलं आहे. चला, अजून काही विचारायचं कोणाला? सर आपण जी एक्झाम देतो की नाही त्या एक्झाम नंतर सर डायरेक्ट आपण तिथे लागतो म्हणजे? येस, रिपीट युअर क्वेश्चन. आपण एक्झाम दिल्यानंतर आपण जर का एक्झाम क्रॅक केली म्हणजे पास झालो त्याच्यामध्ये तर डायरेक्ट त्यांचं कॉलेज. येस, नाही कसं आहे, SSB ला फेस करावं लागतो. ओके, SSB सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. ओके, मग त्याची प्रिपरेशन साठी मी थोड्या वेळा ती बुक तुम्हाला दाखवली आहे. ओके, या बुक मधून जर आपण गेलो तर आपली चांगली तयारी होईल. ओके, आणि हे बुक ज्यांनी कोणी लिहिलं आहे हे तिथलेच लोक आहेत. ओके, दिस बुक इज रिटन बाय डॉक्टर NK नटराजन. हे तिथलेच आहेत, नेव्ही मधले. ओके, तिथे रिटायर्ड ऑफिसर आहेत. त्यांनी एक सुंदर असं हे बुक तयार केलंय. या बुकमध्ये पूर्ण डिटेल्स कोणत्या टेस्ट आहेत, काय आहेत, सायकोलॉजिकल टेस्ट कोणत्या आहेत. ओके, स्क्रीनिंग टेस्ट कोणती असतं, स्क्रीनिंग मध्ये काय विचारतात, सायकोलॉजिकल टेस्ट मध्ये काय असतं, ग्रुप टेस्ट मध्ये काय असतं. ओके, इंटरव्ह्यू मध्ये काय विचारतात. ओके, पार्ट 2 जो आहे त्यात एक GKशी रिलेटेड म्हणजे करंट अफेअर्सशी रिलेटेड, नॅशनल इश्यूज काय, जिओ पॉलिटिक्स है ना, इंडिया पाकिस्तानचा वॉर कधी झाला होता, इंडिया चायनाचा वॉर कधी झाला होता है ना, इंडो-US न्यूक्लिअर डील कधी झालं होतं. ओके, त्या सर्व गोष्टीचा जो उहापोह जो आहे म्हणजे डिटेल्स ऑल आर गिवन इन दिस ब्युटिफुल बुक. ओके, येस, एनी क्वेश्चन? लास्ट 1 मिनिट आहे. वेदांत, गर्ल्स मधून प्रश्न नाही येत आहे. मुलींनो प्रश्न विचारा, काही पण तुमच्या मनात काही अडचण असेल ती विचारा. मिताली, एनी डिफिकल्टी? साक्षी माडी, हा, येस सर, हे जे बुक्स तुम्ही आता दाखवले ते 11च्या बेसिसवर आहे की 11-12 दोन्ही? 11-12 बेसिसवर आहे. 11-12 दोन्ही. ओके, 11-12 दोन्ही. ओके, येस. तुम्ही जर या बुकचं प्रिपरेशन करत असाल तर तुमची JEE ची प्रिपरेशन ऑटोमॅटिक होऊन जातं, किंवा JEE ची प्रिपरेशन करत असाल तर ऑटोमॅटिकली NDA ची तयारी होते. ओके, दोन्ही एक्झाम जे आहेत त्यांचे एक्झाम पॅटर्न, एक्झामचे क्वेश्चन्स एकाच लेवलचे आहेत.
अजून येस सर. विचारा. कपिल, कृष्णा नागवंशी, न्यासा, निशा, विचारा. सर हा येस. एकदा डेट सांगा. हा डेट्स. ओके, चला मी डेटची स्लाइड आणतोय. काही दिग्गज आता जॉईन होत आहेत. दिसली 7 नंबरची पहा, 7 नंबरवर आणि 18 नंबरवर. ओके, याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या ना. ओके ठीक आहे. चला, सर्व विद्यार्थ्यांनी असं सेशन अटेंड केलं. येस सर.